मी आलो का कधी पण मस्तानावरती बाईक ठेवतो. इथे दादांचं दुकान आहे, तर मी दादांच्या दुकानावर येऊन बसतो. 20 रुपये. तू कुठे चाललायस आता? दुकानात. दुकानामध्ये चाललोय. अच्छा. तर असं बघा थोडासा मक्का भजी यार. माहिती का यार, एक माझा मित्र आला आहे खास, म्हणजे भावासारखा आहे रे. छोटंसं काय नाही पण थोडासा मक्का भजी चालू आहे, तर ते त्याला देण्याचा प्रयत्न करूया. आज तुम्ही माहिती आहे का, तुम्ही त्याला खरं म्हणजे ओळखताय, तर त्यासाठी हा छोटासा मक्का पार्टी. ठीक आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की कोण आहे. ठीक आहे. हां, या इथंच मक्कावाल्याला जाऊ देस. दुकानात असला का काय टेन्शन नाही रे खाण्यापिण्याचा. सो तुम्ही खास करून तुम्ही चांगला त्याला ओळखताय रे. तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका, म्हणजे तसाच ज्याच्यामध्ये सूर इतका खतरनाक लागतो की सगळं त्याचे गाणे ऐकायला खूप आवडतात. आणि हे गाणे सांगितल्याबद्दल तर तुम्हाला तर सगळ्यांना आवडत माहीतच असेल की कोण आहे असा. तो म्हणजे क्या बोलती पब्लिक. सो फायनली आज खूप दिवसातनं वर्ष म्हणजे सांगलात कितीतरी महिन्याची नाही, कितीतरी म्हणजे 5-6 महिन्यातून आज बाईने आपल्याला दर्शन दिलेले आहे. सो फायनली म्हणजे माहिती आहे का, मध्ये पण येऊन गेला बाई, पण थोडीशी माझी पण तब्येत डाऊन होती, त्याच्यामुळं भेट नाही झाली. आपल्याला माहीतच होतं, कारण का मी यूट्यूबमध्ये आपले अपडेट जो आहे ना 15 ते 20 दिवस कमसे कम झाला असेल, मी यूट्यूबला कसलाच अपडेट नाही. मग त्याच्यामुळं आज फायनली खूप दिवसातनं आलेले बाई, तर त्यासाठी काय बोलणार आहेस? आज कुठे चाललायस? तर फायनली 1 मिनिट. हां, तो फायनली बाईला एक कॉल आले, तर तुम्हाला त्याची नक्की भेट करून देऊ, त्याच्याशी पण बोलू थोडंसं. कारण का आज तो चाललेला थोडंसं रेकॉर्डिंग चाललं आहे. रेकॉर्डिंग आपल्याला माहितीच आहे, नवीन गाणं असेल रेकॉर्डिंगचं असणारच, तर बघायला नक्की विसरू नका, कारण का आता तो चालला आहे आता जस्ट रेकॉर्डिंग. हां, तर फायनली मी आज रेकॉर्डिंगला चाललेलो. मी आलो का कधी पण मस्तानावरती बाईक ठेवतो. इथे दादांचं दुकान आहे, तर मी दादांच्या दुकानावर येऊन बसतो. आज जे सॉन्ग रेकॉर्डिंग करायचं आहे ते मयूर रावतेचं आहे. मयूर रावते आणि सिंगर रोशन रावतेच असणार आहेत आणि संजना रावते असणार आहेत. तर लवकरच तुम्हाला एक रॅप सॉन्ग घेऊन येत आहे, ते पण एकदम रॅप सॉन्ग फाडू, एकदम खतरनाक. जोहार जय आदिवासी सॉन्ग असणार आहे, आणि ते पण खूप छान, कारण की त्याचे सॉन्ग तर खूप मस्त असतात. विंचू चावलाय बोटी, डोंगरगडाला येणं, आणि तुम्हाला तर चांदण्या रातीत, असे खूप सॉन्ग त्याचे आहेत. तर अजून एक धमाकेदार सॉन्ग घेऊन येणार आहे तो मयूर रावते चॅनलवरती. तर आता मी त्यांच्या इथे वाट बघत आहे, ते निघालेत घरून, येत आहेत. मी कधीपासून थांबला, 1 तास झाला इथे वाट बघतो आणि दमून गेलाय, त्याच्यामुळे मी दादांच्या दुकानामध्ये येऊन बसलो आता. तर बघू. दमला यार, माहिती का, खूप कधीपासून येऊन बसलाय रे, पण ठीक आहे. आणि दादानी मला मक्के खायला आणले, ते बघा मक्के खातो मी बसून. अरे माहिती का, पिलाच आता मक्के खायला लागलोय. माहिती का, आता हे बघा भर दुपारी आलेले बाई, आता त्यांनी काय खाला असेल की नाही खाला असेल, शेवटी आता आपल्या शेवटी आलेले आपले, म्हणजे आपल्या मस्तान एरियामध्ये आला तर माझं तर विचारणं तर कामच आहे. आता शेवटी कसा पण असो, आज आला की एवढ्या दिवसाचे आला, पण काय नाही, पण आलाच फायनली. थँक्यू सो मच. कधी पण इकडे मस्तानावर आलो तर मी इकडे कधी पण फेरी मारून जातो. बरोबर. आणि हे व्हायचं म्हणजे मला खूप आवडतंय, कारण का माहिती का, त्याचं प्रेक्षक लोक म्हणजे किंवा त्याचं व्ह्युअर्स सबस्क्रायबर कुठे पण त्याचे भेटत, तो सगळ्यांना आवाज देतो, हे मला पण आवडतंय. आणि मला तर म्हणजे विसरून नाहीच आहे, ते तर मला तर खूपच आवडतंय. कारण का भले का नाही, माझा आज लहान भाऊ माझ्यासोबत नाही आहे, पण ठीक आहे, त्याच्यासमोर एक जण आहे, सो त्याला बघून तरी आहे बस झालं. सो वेलकम पुन्हा एका न्यू छोट्याशा का नाही ब्लॉगमध्ये, पण रोशन भाईच्या सोबत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढे पण माझे फॉलोअर्स असतील, दादांना सपोर्ट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नक्की व्हिडिओ बघत राहा. आम्ही रोशन भाईच्या घरी पण जाणार आहे, कारण का मी आता सध्या माझा प्रॉब्लेम आहे रे घरी. तुम्हाला माहिती आहे की मी 15 दिवस किंवा 20 दिवस झाले मी गॅप दिला होता आपल्या चॅनलवरती, कसलाच अपडेट नाही. तो फायनली मी रोशनभाईच्या घरी जाणार आहे, तो पण आम्ही दोघंजण जाणार आहेत.
फॅमिलीसोबत मस्त तो पण ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी. आणि 9 ऑगस्ट नाही यस 9 ऑगस्टचा खूप जोरात ब्लॉग होणार आहे. सगळे आपले पालघर जिल्ह्याचे जेवढे कलाकार आहेत सर्व तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहेत. त्या 9 ऑगस्ट स्पेशल एक सॉन्ग पण आहे तुम्हाला नक्की बघायला भेटेल. रोशन रावते चॅनलला तर बघायला भेटेलच. पण बाकीचे इतर सॉन्ग पण मी केलेत. आम्ही आदिवासी जंगलचे रहिवासी, आम्ही आदिवासी जंगलचे रहिवासी असं आपल्या सॉन्गचं नाव आहे. तर लवकरच आपल्या चॅनलला बघायला भेटेल तुम्हाला. ओके किती भारी वाटतं ना ऐकायला. पण त्याचा विचार करा तुम्ही म्युझिकच्या स्वरूपात जर आलं तर कसं वाटेल नाही करा. सो फायनली आपल्या रोशनभाईच्या चॅनलवरती हे तर एक गाणं तर नक्की बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला नक्की शेअर करत राहा. आणि तुम्ही तर शेअर करतायच रे पण तरी पण आपल्या नवीन व्हिडिओवरपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलेलं असेल चॅनल तर यार सबस्क्राईब करा. भावाचं ते चॅनल आहेच पण मला पण सपोर्ट करा. जर तुम्ही सपोर्ट केला तर यार भावाचं काही टेन्शन नाही. तुम्ही आहे तर मला टेन्शनच नाही. तर असेच व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर भावाला आता सध्या नाश्ता आणलाय थोडासा नाश्ता करून घेऊ. तो पण सुद्धा मोठेच आणलाय रे पण ठीक आहे काय नाही थोडंसं त्यांना नाश्ता करू दे आणि नंतर मग ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.